हॅलो हाय नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल। तर आज आहे संडे आणि त्याला करणार आम्ही फन डे। आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एक सुंदरशा एकदम भारी थंडगार अशा ठिकाणी घर बसल्या। नक्की पूर्ण बघा, स्किप करू नका। तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे डॉट 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 प्रश्न 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 चिन्ह चिन्ह चिन्ह। सो चला जाऊया तिकडे कुठेतरी, इथं मी घेऊन जा। सो हॅलो गाईज, फायनली मी दमनमध्ये आलेली आहे आणि बघू शकता खूपच इथं पब्लिक आहे आणि आज संडे आहे। सो खूप वातावरण भारी आहे आणि समुद्राची लहरे पहा, खूप सुंदर आहे, भारी वाटतंय, थंडगार वाटतंय। पाण्याचा आवाज तर तुम्हाला ऐकून येतच असेल। आणि इथून आम्ही परत जाणार आहे फोर्टवर। मे बी इथं जर अंधार नसेल झाला तर आम्ही नक्की तिकडे जाऊ आणि थोडीशी झलक तर तुम्हाला मी इकडची थोडीशी दाखवलीच आहे। आणि आता तिकडून आम्ही जिथं प्री वेडिंग शूट वगैरे होतं आम्ही तिकडे जाणार आहे। खूप भारी वाटतं आहे। नक्कीच तुम्ही गुजरातमध्ये आले, नक्कीच तुम्ही दमनमध्ये या आणि एन्जॉय करा। खूप भारी, याला मिनी गोवा असं म्हटलं जातं, कारण की इथंही खूप भारी एन्जॉय करता येतो आणि इथं स्टे करायसाठी तुम्हाला रूम वगैरे आहेत। भारी वाटतं, असं वाटतं इथंच बसून राहा, कुठंच नाही जायला पाहिजे। नक्कीच तुम्ही इकडे या, तुम्हाला मी समुद्र दाखवते, खूप सुंदर वाटतं। बघू शकता किती उंच अशा लाटा उठत आहे आणि तुफान इथं पब्लिक आलेली आहे, कारण की आज संडे आहे। आणि ते जे आहे ते आहे लाईट हाऊस आणि इथं पब्लिक बघू शकता तुम्ही। ती रायडिंग पण आहे आणि कॅमेल रायडिंग पण आहे, बघू शकता तुम्ही। तर नक्कीच इकडे या तुम्ही। माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो की माहीत नाही, कारण की समुद्राचा आवाज खूप जास्त आहे इकडे। सो असो, आता मी चालली आहे फोर्टवर, किल्ल्यावर चालली आहे। आता आम्ही किल्ल्यावर जाऊ आणि तिथं तेवढं होईल तेवढं मी शूट करणार आहे। तर चला किल्ल्यावर जाऊया, आता भेटूया किल्ल्यावर। तर फायनली आम्ही किल्ल्यावर आलेलो आहे आणि हा किल्ला आहे मोती दमन। हा बीचच्या जवळच आहे, तुम्हाला तर माहितीच असणार। मोती दमन किल्ला हा केंद्रशासित प्रदेश दमन आणि दीव मध्ये आहे, म्हणजेच दमन ते 112 चौकिमी आकारात आहे। दमनमध्ये कमीत कमी 2,43,000 पेक्षा जास्त लोक राहतात। दमन आणि दीव आणि दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे, एका युनिटमध्ये एकत्र केलेले गेले आहे। दमनमध्ये मोती दमन किल्ला आणि नानी दमनमध्ये किल्ला असे 2 किल्ले आहेत। हा किल्ला औपचारिकपणे मुघलांनी बांधला आणि नंतर पोर्तुगीजांनी मजबूत केला। तुम्ही बघू शकता तिकडचे जे तोफा आहे, अक्षरशः म्हणजे त्याला आपण हलवू शकत नाही, एवढे मजबूत आहे आणि खूप मोठा किल्ला आहे। तुम्ही जर नक्कीच दमनमध्ये आले तर नक्कीच हा किल्ला, हा फोर्ट नक्कीच फिरा, खूप मोठा आहे। आम्हाला इथं उशीर झाला, बट ठीक आहे, जेवढं माझ्याकडून कॅप्चर झालं मी इथं केलेलं आहे। आणि बघू शकता तिथे एक छोटासा हा तर पप्पी होती, म्हणजे तिला फ्रॉक वगैरे घातला होता डॉगीला, खूप भारी वाटलं। आणि प्लस आम्ही थोडंसं फिरलो वगैरे। आणि ह्या किल्ल्यामध्ये म्हणजे जो किल्ला आहे याची उंची म्हणजे जी भिंत आहे ती आहे 30,000 स्क्वेअर मीटरच्या मोठ्या क्षेत्राच्या याच्यात ती केलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये, या किल्ल्यामध्ये प्रशासकाचे सचिवालय, गव्हर्मेंट हाऊस, कॅथेल ऑफ बॉन डिझन, डॉमिनिकल मठ, बकेज हाऊस हे कवी हाऊस म्हणूनही ओळखले जाते। आणि जुने दीपगृह, कॉन्व्हेंट हायस्कूल, सरकारी क्वार्टर यांचा समावेश सुद्धा या किल्ल्यामध्ये केलेला आहे। जसे की सरकारी संस्था, जसे की सार्वजनिक आरोग्य केंद्र, जिल्हा ग्रंथालय, 3 उद्याने, जिल्हा कोर्ट, दमन नगर परिषद इत्यादी किल्ल्यातील बहुतेक भाग सामान्य लोकांना भेट देण्यासाठी उपलब्ध आहे। आणि नक्कीच तुम्ही जर आले
तर हा किल्ला पूर्ण फिरा. माझ्याकडून हा पूर्ण फिरला नाही गेला, त्याच्यामुळं मी हे करते. आहे समुद्र, बीच आहे स्माईल आणि इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. अंधार झाला इकडे, अंधार. तर फोर्ट तर आम्ही फिरून गेलो, किल्ला आम्ही फिरून घेतला. तिथं अंधार झाला, सो आम्हाला जास्त पुढं जाता नाही आलं, कारण की काही दिसत नव्हतं आणि तिथं लाईटी थोड्या कमी आहे. आम्ही आता आलो आहे जिथे म्हणजे जास्तीत जास्त प्री वेडिंग शूट होता, तिकडं आम्ही आलो आहे. तुम्हाला मी दाखवतो. आणि हा जो एरिया आहे हा खूपच फेमस आहे दमनमध्ये आणि हा आहे फोर्टच्या एकदमच जवळ आहे. 1-2 मिनटावरच आपण जाऊ शकतो. आणि इथं खूप सारे प्री वेडिंगही केले गेलेले आहेत आणि सुंदर असं फोटोशूटही इथं करता येतं. आणि हा तिथे एक छोटासा टेडी भेटला होता, छोटासा नाही आहे बट भला मोठा आहे तो. भारी वाटलं त्याच्याशी भेटून. राजांनी त्याला थांबवून घेतलं आणि मला फोटोशूट करायचं. मी त्यांना म्हटलं की त्याला थांबवून द्या, सो राजांनी तिथं उभं राहून फोटोशूट करून घेतलं. आणि फायनली आम्ही समोरच एक छोटंसं कॅफे टाईप होतं काहीतरी, आम्ही तिथं गेलो. बट मला आईस्क्रीम खायची होती आणि तिथं माझ्यासाठी आईस्क्रीम भेटली नाही, सो परत तिथं थोडंसं मूड हे झाला आणि आम्ही फायनली परत तिथून निघालो. आणि बघू शकता गार्डनही खूप सुंदर असं बनवलेलं आहे. आणि बसायसाठी म्हणजे फोटोशूट वगैरे तुम्ही जर थकून गेले आहात तर त्यांनी तिथं एक स्नॅक्सचं असं एक छोटंसं हे केलेलं आहे त्यांनी. आणि बघू शकता मला आईस्क्रीम खायची होती बट सगळी संपली होती, डब्बा खाली झाला होता. मैं तो है नहीं कुछ, सब खत्म है आइसक्रीम खत्म हो गया. आइसक्रीम कुछ भी नहीं, सब खत्म हो गया. मेनू का वो इसी के लिए बचा है वो पत्ता वाला. क्या है उसमें कौन सा? जाओ दे, चलो अब खत्म हो गया, मुझे कुछ नहीं मिला यहाँ पे. मग तिकडून परत एक छोटंसं परत तिकडं समोर एक कॅफे टाईप होतं. सो राजे परत तिथं गेले आणि आईस्क्रीम बघायला गेले तर तिथं म्हणे सिर्फ इधर कॉफी मिलेगी, आपको आईस्क्रीम नहीं मिलेगी. सो मला आईस्क्रीम खायची होती बट तिथं कॉफी आणि चाय वगैरेच होते आणि ते मला आवडत नाही. पण मग तिरूत आम्ही परत तिथून निघालो. परत तिथं थोडं फोटोशूट वगैरे केलो आणि फायनली आम्ही निघालो. तर आम्ही निघालोच होतो बट रस्त्यात जाताना एक मंदिर दिसलं आणि मंदिर राहिलं तर आम्ही दर्शन केल्याशिवाय जात नाही. सो आम्ही तिथं गेलो तर ते मंदिर होतं समुद्रनारायणाचं आणि नवं मंदिर ते तिथं आता जस्ट बनवलेलं आहे. आणि असं म्हणतात की भरती ओहोटी वगैरे आल्याच तिथं प्रे केलं जाते की म्हणजे काही नुकसान नको व्हायला समुद्रनारायणाला, तिथं पूजा केली जाते त्यांची. आणि फायनली आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतलं, पाया वगैरे पडून आम्ही तिथून निघालो. आणि थोडंसं बाहेर जो व्ह्यू आहे खूप सुंदर वाटला. तिकडून आम्ही परत निघालो दुबई मार्केट. तुम्ही बघू शकता हे आहे दुबई मार्केट. याला दुबई मार्केट असं म्हटलं जातं की यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते दुबईवरून आलेले आहेत असं ते म्हणतात. आणि खूप व्हरायटीज आहे मेकअपचे, लहान मुलांचे कपडे, वॉच, गॉगल, पर्स, बॅग, नाईट सूट, अनलिमिटेड जेवढे पाहिजे तेवढे प्रकारचे इथे छोटे छोटे दुकानं आहेत. मोबाईल तिकडे म्हणजे तुम्ही जर आले ना अक्षरशः तुम्हाला 4-5 घंटे कुठं जातील तुम्हाला कळणार नाही. आणि राजे म्हणे चल 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 आणि आम्हाला रात्रीचे 9 वाजून गेले होते आणि खूप अंधारही झाला होता आणि घरी जायचं होतं. सो तिथं आणि मला बॅग खूप भारी होत्या आणि ही पर्स मला आवडली होती बट ते जे थोडेसे इफेक्ट होता सो मी ती बॅग नाही घेतली. आणि फायनली म्हणजे राजांना आवडली होती बट मी नाही घेतली. आणि कपडाही खूप चांगला आहे. नक्कीच तुम्ही जर दमनमध्ये आले तर इथं नक्की विजिट करा. खूप भारी प्रकारचे वस्तू इथं भेटतात. मेकअपपासून ज्युती, कपडे, चॉकलेट म्हणजे कपडे बिपडे सगळं भेटतं तुम्हाला. अनलिमिटेड कटलेरीचं सामानही भेटतं. फायनली आम्ही पूर्ण तिथं फिरलो आणि तिथंही खूप सारी पब्लिक होती. तिकडं फिरलो आणि आम्ही निघालो बाहेर.
तर चला मार्केट फिरून झालं आणि निघतोय आम्ही घरी जायला. तर चला भेटूया घरी. सो गाईज, कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो लवकरच नवा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.